गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. हा ब्लॉग खूप जास्त स्पेशल आहे. शेवटपर्यंत बघा, तुम्हाला त्याचं रिझन समजून जाईल. आणि स्पेशली हा ब्लॉग अबोलीसाठी आहे. ठीक आहे, ते का ते पण तुम्हाला ऍट दी एंड समजेल. अजिबात स्किप करू नका, मजा येणार आहे. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आपल्या गाडीचा व्हिडिओला, आपले जे आता लग्नाची सिरीज आहे त्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं. या व्हिडिओलाही तेवढंच प्रेम द्या. आणि अबोलीसाठी हा व्हिडिओ स्पेशल काय आहे, आत्ताच मी लेटेस्ट काही दिवसाआधीच तुम्ही सगळ्यांनी पण बघितलं असेल, वहिनीने एक व्हिडिओ टाकलेला. नवीन खरेदी केली त्यांनी आपल्या नवीन घरासाठी भांड्यांची. नेस्ट असे खूप सारे प्रोडक्ट मागवले त्यांनी आणि ते घरातच मला दिसतात, माझ्या डोळ्यासमोर येते. तर ते आपल्या नवीन घरासाठी पण मी विचार केला की अबोलीला सरप्राईज देऊयात. खूप सारे मी पण खरेदी केली आहे, मी पण खूप सारे भांडे मागवले त्यासाठी. पण ते तिला आता नाही सांगणार मी. हा व्हिडिओ जेव्हा लाईव्ह होऊन जाईल तेव्हा तिला दिसेल. आणि मी आपल्या घराची जी थीम आहे, आपण जे जसं इंटिरियर केलं त्याला मॅचिंग नवीन घरासाठी जे ॲस्थेटिक भांडे असतात, क्वालिटीचे भांडे असतात, तसेच मागवले. तुम्हाला समजेलच. ते दाखवण्यासाठी मी आज हेल्प घेणार आहे आमच्या वन अँड ओनली वहिनींची हेल्प घेणार आहे. आणि जेन्झी झालं एकदम जेन्झी झाल्यात त्या. आणि त्याच्यासोबत भांडे तर मी तुम्हाला दाखवणार आहे. हेल्प नाही करणार आहे मी तुला, तुझ्याकडनं काम काढून घेणार आहे. काम काढून घेणार आहे असं म्हणतात, बट त्याच्यात तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहे. तुम्ही लेटेस्ट माझा एक शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यात मी पनीर मेकिंग, काही खिचडी पुलाव टाईप सारखं मी शिकतोय. आणि आज तसंच एक नवीन प्रकार, माझं फेवरेट पोहे, ते वहिनी रोज बनवतात. सकाळी उठून तो अबोलीला पोहे खाऊ घालणार आहे ब्रेकफास्ट मध्ये. मी खाऊ घालणार कधीतरी, रोज मी खाणार त्याच्याकडनं. बेटा, स्पेशल वा. ओकेजनला मीच बनवणार आहे. ठीक आहे, सो जास्त बघू. टाइमपास न करता पटकन काय काय. पटकन मस्त अरे अरे, मी पर्सनली काय काय शॉपिंग केलं आपल्या नवीन घरासाठी, अबोलीसाठी. सो त्यांनी अबोलीसाठी मस्त शॉपिंग केलेली आहे. पण म्हटलं यार, तुला भांडे तिकडे जाऊन उघडण्यापेक्षा तू इकडेच उघड, माझ्याकडनं ट्रेनिंग घेऊन घे आणि मग आपण ते परत छान व्यवस्थित धुवून वगैरे ठेवू आणि मग तू तिकडे परत नवीन घरात घेऊन जाऊ. तिला असं वाटलं पाहिजे ना, ओ माय गॉड. आणि हे तुम्हाला लोकांना पण दाखवायचे होते, म्हणून मग हो. ते प्रॉपर स्पेशल व्हिडिओ बनवतोय. हा प्रॉपर असा ब्लॉग असणार आहे असा. सो लेट्स चल स्टार्ट. चल चल चल, गॅस लेट्स चालू कर. गो. गॅस चालू करापासून शिकावं लागणार आहे. चलो चलो. बारीक बारीक काप, असा एकदम बारीक बारीक एक एक वेगवेगळ्या दाना घासला पाहिजे. अरे बघा, या तुम्ही माणसाला ना काही एक साधा कांदा पण नाही चिरता येते बघा. बट त्यांनी एक गोष्ट माझी खूप छान ऐकली, ती म्हणजे त्यांनी नेस्टेशियाचा हा स्टेनलेस स्टील चॉपिंग बोर्ड ऑर्डर केलाय. कारण की ते मी पर्सनली जे आधी लाकडाचे किंवा बॅम्बूसचे किंवा प्लॅस्टिकचे वापरले आहे, तर त्यांच्यावर खूप सारे बॅक्टेरियाज कलेक्ट होतात. एका पॉईंट नंतर ते लाकडाचे तर अक्षरशः लाकडाचे आणि प्लॅस्टिकचे असे पार्टिकल्स बाहेर निघतात, विच ऍक्च्युली गोज इन टू द फूड. सो ही दीपकने एक चांगली गोष्ट केली की माझं बघून त्यांनी हा स्टेनलेस स्टील चॉपिंग बोर्ड ऑर्डर केलाय. कापला, वाह यार, व्हेरी गुड. अभी अपन ये सुंदर सी कढ़ाई में बनाने वाले हैं बढ़िया से पोहे. लेट्स गो. हे आहे नेस्ट एशियाचं हनी कोम ट्रायप्लाय नॉन स्टिकी कढाई. कुकिंग इझी आणि हेल्दी बनवायची असेल तर ट्रायप्लाय कढाई मस्ट आहे. लेस ऑइल मध्ये पण परफेक्ट कुकिंग होते आणि हीट इव्हनली स्प्रेड होतं, म्हणून फूड प्रॉपरली कुक होतं. ही कढाई इंडक्शनवर तुम्ही इझिली वापरू शकतात आणि हेवी क्वालिटीमुळे प्रीमियम फील पण येतो. सो डेली कुकिंग साठी परफेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. हे आहे नेस्ट एशियाचं स्पाइस जार्स आणि ऑइल बॉटल सेट. बघायलाच किती सुंदर आहे. ऑनेस्टली किचनचा कम्प्लीट मेक ओव्हर होतो या स्पाइस जार सेटमुळे. डेली यूज मसाला आणि ऑइल बॉटल एकाच स्टाईल वुडन स्टँड मध्ये नीटली ऑर्गनाइज होतात. ग्लास जार्स मुळे सगळे इझिली विजिबल असतं आणि एअरलाइट लीड्स मुळे मसाल्याचा अरोमा पण मेंटेन राहतो. स्मॉल किचन साठी परफेक्ट स्पेस सेव्हिंग आहे. वहिनी जमले का नाही पोहे? हा रे, जमले छान झाले. आणि बघा, बाय द टाइम दीपकनी पोहे बनवले तर मी म्हटलंय की भैया इधर आलू की सब्जी भी बना लेते. हे आहे नेस्ट एशियाचं स्टेनलेस स्टील डबल वॉल्ड कॅसरॉल. तर आपल्याला सर्विंग पण स्टायलिश पाहिजे ना. हा स्टेनलेस स्टील कॅसरॉल डायरेक्ट डायनिंग टेबलवर ठेवला तरी प्रीमियम लुक देतो. फूड गरम राहायला हेल्प करतं आणि प्लास्टिक सारखे स्टेन्स किंवा स्मेल पण होत नाही. सिम्पल पण एलिगंट ऍडिशन फॉर एव्हरी किचन. आता तुम्ही बघितलं असेल, पोहे रेडी झाले, पण ते गरम ठेवण्यासाठी आपल्याला कॅसरॉलचा खूप जास्त उपयोग होतो. सो हे मी याच्यात उभरून घेतले, याच्यात टाकून ठेवले. आता मला जेव्हा खायचं तेव्हा गरमागरम पोहे मी खाऊ शकतो. हे आहे नेस्ट एशियाचं स्टेनलेस स्टील पनीर मेकर. मार्केट मधला पनीर अवॉइड करून होममेड फ्रेश पनीर बनवायचं असेल तर हे बेस्ट आहे. दूध फाडा, मोड मध्ये टाका आणि 2 मिनिटात परफेक्ट पनीर रेडी. सॉफ्ट किंवा फिल्म स्ट्रक्चर पण आपल्या अकॉर्डिंगली करता येतं. हेल्दी, फ्रेश आणि कम्प्लिटली होममेड. आता मेन सेक्शन, एटलीस्ट दीपक अबोलीला ब्रेकफास्ट तरी बनवून खाऊ घालू शकेल आणि बेसिकशी आलूची भाजी तरी त्याला येणार फॉर शुअर. नंतर रेसिपीसाठी व्हिडिओ परत बघशील हाच.
तर चला आता मूव्ह ऑन करूया आपण नेक्स्ट सेगमेंट मध्ये, जिथे भैया किराणा आल्यावर किराणामध्ये काय काय लागतं आणि तो कसा कसा भरायचा ते मी त्याला शिकवणार. सो आपण आलो आहोत ट्रेनिंगच्या सेकंड पार्ट मध्ये, जिथे दीपक शिकणार आहे की पहिली गोष्ट डाळी काय असतात, कोणत्या कोणत्या प्रकाराचे असतात, प्लस किचनला कसं अस्थेटिक ठेवायचं आहे तर. आणि त्यासाठी त्याला मी आग्रह केला, जबरदस्ती केली आणि म्हटलं की भैया 4-5 डब्बों से कुछ नहीं होगा, खूप सारे डब्बे मागवावे लागतील बिकॉज दॅट इज व्हॉट इज नीडेड. म्हणून त्यांनी ऑर्डर केले आहेत नेस्टेशियाचे विनी ग्लास जार्स दॅट हॅज अ विंडो इन इट, सो दॅट यू कॅन सी थ्रू की किती क्वांटिटी उरली आहे, तर याच्यासाठी थोडं हेल्पफुल राहील. चल बेटा, आता एवढे डब्बे लागतात, त्याच्यात आपल्याला धान्य भरायचे. डब्यावरून तर समजते की धान्यांसाठीच कामात येणार आहे आपल्याला. जे बट यू कॅन स्टोर मल्टिपल थिंग्स. फक्त धान्य नाही, तुम्ही क्राफ्टचं सामान, पेन्सिल्स, कलर्स, बाथरूम मध्ये वगैरे अशा भरपूर ठिकाणी हा यूज करू शकतो. येस, डिटर्जंट वगैरे पण तू भरू शकतो त्याच्यामध्ये. पण आपण आज याच्यात धान्य भरणार आहे. याच्यामधलं, या डाळींमधनं सगळ्यात पहिले तर मला सांग, राजमा कुठे आहे? दिस इज राजमा. भाई मी एवढा पण गेलेला नाहीये. राजमा तर कोणी पण सांगू शकतो. आता अंदाजे तो कोणत्या डब्यामध्ये परफेक्ट बसेल ते सांग मला. या डब्यामध्ये बसायला बघते. वर्ल्ड कप. ठीक आहे. बाय द वे हा 2000 ml चा जार आहे, सो 2 kg व्यवस्थित बसणार त्याच्यामध्ये. बघते आता एक जर दाना खाली पडला तर तू बघ बेटा. असे टीचर राहिले तर मग कस काय खाली पडेल. माझ्यापेक्षा दाणे जास्त चल बातें कम काम ज्यादा. डोली चाय वाला जैसा करो ऐसा ऊपर से. चल ना, तू भर ना, फटाफट डाल. थोडं स्लो करशील तर काही खरं नाही. अँड दिस इज डन. एक नंबर. म्हणजे फरक तुम्हाला इथं दिसतोय या डब्यामध्ये कसं दिसत होतं ते आणि याच्यात कसं दिसतंय. दॅट इज अ जार, दॅट इज अ डब्बा. तिथेच मोठा डिफरन्स आला. सो हे आहे नेस्टेशियाचं विनी ग्लास स्टोरेज जार सेट, जे किचन मध्ये मॅचिंग जार्स असले की लुक पण एकदम क्लासी दिसतो. हे विनीचे ग्लास स्टोरेज जार्स ड्रायफ्रूट, बिस्किट, टी, कॉफी साठी परफेक्ट आहे. ट्रान्सपरंट ग्लास मुळे काही ठेवलं आहे ते इन्स्टंटली दिसतं आणि एअर लाईट मुळे सगळे फ्रेश राहतात. प्लस ग्लास असल्यामुळे स्मेल किंवा स्टेन्स पण राहत नाही. आणि किचन ऑर्गनाइज करायचं असेल तर हे मस्ट हॅव आहे. जेवढं वाटतं तेवढं सोपं तर नाहीये. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसत असेल घामाघूम झालोय, बट आता मला एवढी आयडिया तर येऊन गेली की कुठली डाळ काय आणि कसं त्याला मॅनेज करावं लागतं अशा प्रॉपर जार्स मध्ये आणि अशा प्रॉपर माझ्या भाषेत डब्यांमध्ये. सो येस मॅम, पास झालोय का फेल? कुठं पास फेल, अजून रिझल्ट यायचा आहे. आता हे ब्युटिफुल विनी जार्स तुला अस्थेटिकली अरेंज करावं लागतं. अस्थेटिकली? चल तिथे ठेवून दे. चल एक एक उचल आणि अस्थेटिकली लाव. हा, असं रॅन्डम नाही ठेवायचंय कुठे काय. एक ने ना, एक ने अस्थेटिक आहे ते, सुंदर आहे. अस्थेटिक म्हणजे एक तू ठेव रे. अरे तसं थोडी असते. हे तिथे ठेव आणि हे छोटावाला इकडे ठेव. तुला बघ तर नीट. ऐका, हे सगळं ना लक्षात राहिलं पाहिजे. आणि अबोलीने म्हटलं पाहिजे, वा वहिनी वा, क्या कमाल किया, क्या ट्रेनिंग दी. गुरुमाता, अशा प्रकारे माझी ट्रेनिंग संपूर्ण झालेली आहे, पूर्णपणे व्यवस्थित पार पडलेली आहे. जेव्हा किती व्यवस्थित दिसतं ना, आय एम सुपर एक्साइटेड. आपल्या नवीन घरी असं सेम सगळं व्यवस्थित, आणि तुम्हाला आहे ना थीम समजेल की प्रॉपर तसेच कलर का मागवलेत काय ते तुम्हाला समजेल. आणि मी पण खूप एक्साइटेड आहे अबोलीसाठी, हे सगळं दाखवण्यासाठी, आमच्या नवीन घरी ते सगळं रचण्यासाठी. आय होप तुम्हाला आजचा स्पेशल ब्लॉग आवडला असेल आणि हे सगळे प्रोडक्ट पण आवडले असेल बघायला पण, आणि तुम्हाला पण परचेस करायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहेत. एक लिंक चेकआउट करा, सगळे प्रोडक्ट चेक करा आणि तुम्ही पण आपल्या घरी म्हणजे तुमच्या घरी असे एकदम फर्स्ट क्लास प्रोडक्ट मागवून घ्या. एक नंबर आहे. आणि कमेंट डाऊन करून जा कुठला प्रोडक्ट तुम्हाला आवडला. ठीक आहे, चलो बाय, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओ.